मित्रांनो, तुम्हाला माहितीये का, मुंबईच्या जमिनीखाली जी मेट्रो धावतीये ती एका मराठमोळ्या महिला अधिकाऱ्याच्या जिद्दीचं फळ आहे, ज्यांच्या कामाचा वेग पाहून भल्या भल्यांना घाम सुटतो. कोण आहेत या मेट्रो वुमन? जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ज्या महिला अधिकाऱ्यानं मुंबईच्या जमिनीखाली मेट्रो पळवली, त्याच आता देशातल्या सर्वात श्रीमंत महापालिकेचा कारभार हाकणार आहे. हो, बरोबर ओळखलं. आपण बोलतोय IAS अश्विनी भिडे यांच्याबद्दल, ज्यांचा कोल्हापूरच्या सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून सुरू झालेला हा प्रवास आज मुंबईच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचलाय. जिल्हा परिषद CEO असताना त्यांनी लोकसहभागातून जलसंधारण या संकल्पनेतून 310 गावांमध्ये 434 वनराई बंधारे बांधून 7,000 हेक्टर जमीन ओलिताखाली आणली होती. मुंबई मेट्रो 3च्या पायाभरणीपासून ते आरे कारशेडच्या वादापर्यंत त्या वाघासारख्या लढल्या. म्हणूनच त्यांना मेट्रो वुमन म्हटलं जातं. ईस्टर्न फ्रीवे आणि मिठी नदी स्वच्छता मोहिमेवेळी त्यांनी 5,000 लोकांचं यशस्वी पुनर्वसन केलं, जो आजही एक जागतिक केस स्टडी मानला जातो. शालेय शिक्षणात सरळ डेटाबेस आणण्यामागेही त्यांचाच मेंदू होता. कोरोना काळातही मुंबईचा ताबा घेऊन त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली होती. 2023 मध्ये त्यांना वुमन लीडर ऑफ द इयर पुरस्कार मिळाला आणि आता मुंबईच्या इतिहासात पहिली महिला आयुक्त बनण्याचा मानही त्यांनी पटकावलाय. तुम्हाला काय वाटतं? प्रशासनात अशा धडाडीच्या महिला आल्या तर आपला देश नक्कीच बदलेल? आम्हाला कॉमेंट्समध्ये सांगा आणि अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी आमच्या व्हायरल कारभारला फॉलो करा.